आपण यावेळेस वचनाकडे जाणार आहोत. आपला समय झालेला आहे. प्रभूच्या वचनाकडे जाण्यासाठी हालेलुया हालेलुया. बोला प्रभू यीशु मसीह की बोला प्रभू यीशु मसीह की जय. प्रभूला धन्यवाद असो. आज देवाच्या लोकांची उपस्थिती आपल्यामध्ये कमी आहे. बघा, आपण वर्षाला सुरुवात करत असताना आपण असं बोललो की प्रभू ह्या वर्षामध्ये मी एकही दिवस चर्चला खडा करणार नाही, कारण एक दिवस खडा म्हणजे माझा आशीर्वादाला मुकायचं कारण. प्रभू, मी संकल्पना केली होती की मी तुझ्याकडे येईल आणि सर्व आशीर्वाद मी घेऊन जाईल. मी एकही आशीर्वाद सोडणार नाही, एकही आशीर्वादाचं कारण मी माझ्या हातातून जाऊ देणार नाही. परंतु जसं दिवस बदलतात तसे आपले शब्द, आपला स्वभाव, आपले विचार बदलत जातात. आपण अजूनही 24 मधून 25 मध्ये पदार्पण करत नाही किंवा केलं नाही. अजून आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेवर आहोत. परमेश्वर 80 लोकांना, मी परत एकदा सांगेल, परमेश्वर 80 लोकांना आशीर्वादित करत नाही. कारण देवाचं वचन नीतिसूत्रामध्ये सांगितलं की अरे आयुष्यानं त्या मुंगीकडे पहा. मुंगी मेहनत करते, ती तिचं अन्न मिळवण्यासाठी ती धडपड करते. अनेक अडथळे तिच्या मार्गामध्ये येतात, पण तरी सुद्धा ती मागे हटत नाही. ती तिचं ध्येय, तिचं उद्देश ती सोडत नाही. पण आपण ज्ञानी, आपण मनुष्य असतानाही आपण खूप मोठ्या चुका करतो. खूप 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 देवापासून दूर जाण्याच्या गोष्टी आपण करतो. आणि नंतर ज्यावेळेस त्याचा परिणाम, दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळतं किंवा आपल्याकडे होतो, त्यावेळेस आपल्याकडे रडल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि मग आपण देवाला आरोळी मारतो, परमेश्वराला हाक मारतो, देवाचे दार आपण खटखटवतो, देवाकडे जातो, आपण नतमस्तक होतो, आपण शरीराला त्रास देतो, आपण उपास करतो, तरी सुद्धा देव आपली प्रार्थना ऐकत नाही. देव आपली प्रार्थना ऐकत नाही, कारण आपण त्या पद्धतीने चुका केलेल्या असतात. ओके, हरकत नाही. मी 2025 वर्ष लागल्यापासून काही वचनाकडे मी लक्ष केंद्रित केलं आणि मी भविष्यवाणी केली की माझे लोक, IFM ची मंडळी, देवाचे लेकर हे वर्षभरामध्ये आशीर्वादित व्हावं, त्यांना आशीर्वाद मिळावा आणि आशीर्वाद त्यांच्याकडे सावकाश नाही तर धावत यावं. मी भविष्यवाणी केली की देव तुम्हाला 2025 मध्ये आशीर्वादित करत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची वाढ करत आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात 1 जानेवारी 2025 पासून मी केली. आणि त्यावेळेस मी मेसेज दिला, त्याचं शीर्षक असं होतं की नवीन सुरुवात. त्यानंतर परत चर्चमध्ये मी संदेश दिला, तेही आशीर्वादाचा होता. तो आशीर्वादाचा मार्ग असं त्याचा शीर्षक होतं. त्यानंतर मी उपवास प्रार्थनेमध्ये सुद्धा एक संदेश दिला आणि त्याचं सुद्धा शीर्षक होतं आत्म्यामध्ये वाढणे किंवा आत्मिक वृद्धी होणे. आपण ह्या शीर्षक, हे टायटल आपण पाहतो आणि त्यानुसार आपण आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी काही मुद्दे, काही पॉइंट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या प्रकारे चालावं, या प्रकारे वागावं आणि हे आत्मसात करावं, म्हणजे तुमच्याकडे आशीर्वाद येतील. हालेलुया हालेलुया. आशीर्वाद बसल्या बसल्या मिळत नाही. आशीर्वाद घरात थांबल्यामुळे मिळत नाही. आशीर्वाद फक्त डोक्यावर हात ठेवल्यामुळे मिळत नाही. त्यासाठी आपल्याला कृती करावं लागते. हालेलुया. आणि आपण तीच करत नाही, आपण कृती करत नाही. आज पुन्हा एकदा मी तुमच्यामध्ये
नवीन विषय घेऊन आलो आहे। आज 25 मध्ये आपण आलोय, परंतु निराशामध्ये आहोत। माझे लोक अजूनही आनंदामध्ये मला पाहायला मिळत नाही, कारण त्यांनी 2024 मध्ये पुष्कळ गोष्टी गमावलेल्या आहेत। कोणी त्यांचा पैसा गमावला, कोणी त्यांचं धन गमावलं, कोणी संपत्ती गमावली, कोणी लेकरं गमावले, कोणी स्वाभिमान गमावला, कोणी प्रतिष्ठितपणा गमावला, कोणी पद गमावलं, कोणी नोकरी गमावली, कोणी सर्व जे त्यांना हवं होतं अशा गोष्टी त्यांनी काय केल्या, गमावलेल्या आहेत। हालेलुया। अनेक गोष्टी तुमच्याकडून गमावल्यात, हरवल्या गेल्यात आणि ते तुम्हाला मिळालेलं नाही। परंतु मी आज तुम्हा प्रत्येकाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे माझ्या वचनाच्या द्वारे, ते म्हणजे हे 2025 वर्ष परत मिळवण्याचं वर्ष आहे। हालेलुया। माझा आजचा विषय आहे परत मिळवण्याचे वर्ष। हे वर्ष परत मिळवण्यासाठी आहे। जे तुमचं हरवलंय, जे तुमचं गमावलंय, जे तुमच्यापासून दूर झालंय, जे तुमच्यापासून नाहीसं झालंय, निघून गेलंय, ते परत तुम्हाला मिळवण्यासाठी हे 2025 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे। हालेलुया। हालेलुया। प्रभूला धन्यवाद असो। 2025 वर्ष तुम्हाला परत मिळवण्याचं वर्ष आहे, परंतु ते मिळवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे, सहज मिळणार नाही। हालेलुया। आपण म्हणतो की होय प्रभू, मला माझ्या हरवलेल्या गोष्टी मिळवायच्या आहेत, प्रभू मी त्या गोष्टीसाठी आतुरलेला आहे, प्रभू मला त्या गोष्टी हव्या आहेत। पण त्यासाठी मी काय करू? फक्त प्रार्थना केल्याने होईल का? प्रार्थनाला करण्याच्या नंतर सर्व काही शक्य आहे बरं का, पण प्रार्थना तुम्हाला कृती करायला हवी। हालेलुया। प्रार्थना मध्ये जर कृती नसेल तर ते मिळणार नाही। देवाचं वचन सांगतं, मी प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे मी कृत्य देखील केली। हालेलुया। येशू सकाळच्या समयला डोंगरावर जायचा, पहाडावर जायचा, बागेत जायचा, अरण्यात जायचा, जंगलात जायचा आणि तो प्रार्थना करायचा, कृती करायचा तो जाऊन, आणि तिथून जे सामर्थ्य त्याला मिळायचं त्यावेळेस तो पुन्हा लोकांकडे जायचा आणि कृती करायचा, हात ठेवायचा, त्यांच्यापर्यंत जाण्याचा कष्ट करायचा, मेहनत करायचा आणि ते लोक आशीर्वाद व्हायचे। आशीर्वाद सहज मिळत नाही। आपल्याला माहिती, एका व्यक्तीला, एका स्त्रीला आरोग्य मिळण्यासाठी तिला होत नव्हतं सगळं काही खर्च केलं, परंतु तिला मिळालं नाही। एक दिवस असा झाला की तिचे शरीर तिला साथ देत नव्हतं, फार मोठी कमजोरी तिच्या जीवनामध्ये आली। ते तुम्हाला ठाऊक आहे, बायबल मध्ये तिला रक्तस्रावी स्त्री म्हणून ओळखलं जातं। ज्यावेळेस शरीरातलं सर्व काही संपलं, रक्त संपलं, शक्ती संपली, बळ संपलं, त्यावेळेस बायबलचं वचन सांगतं ती स्त्री येशूकडे जाण्याची काय करत आहे, धडपड करत आहे। हालेलुया। आणि ज्यावेळेस ती स्त्री येशूकडे जाते, गर्दीमध्ये शिरते, ती कृती करते, येशूच्या वस्त्राला शिवते आणि लगेच तिला हात लावला नसता तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे कृती फार महत्वाची आहे। ओके, आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत जे तुम्हाला एक प्रेरणा देईल, तुम्हाला तुमचा निराशा, तुमचं दुःख झालेलं जीवन आनंदात बदलवण्यासाठी कारणीभूत ठरेल। लूक शुभवर्तमान 15 अध्याय आपण जाणार आहोत। लूक शुभवर्तमान 15 अध्याय, यामध्ये 3 दाखले आहेत, 3 दृष्टांत आहेत आणि फार सुंदर। तिन्ही दृष्टांतामध्ये काही गोष्टी जे घडल्यात आणि त्या गोष्टी घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी निराशा निर्माण झाली। त्या घटना घडल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आलं, म्हणून तो त्या ठिकाणी बसला नाही, तो निराश झाला म्हणून त्या ठिकाणी एका जागेवर बसून राहिला नाही, तर त्यांनी ते दुःख निघून जावं म्हणून त्याने धडपड केली। हालेलुया।
बायबल मध्ये लूक शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये 3 दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत आहे ते म्हणजे बरोबर काय आहे, हरवलेले मेंढरू. दुसरं दृष्टांत आहे हरवलेले नाणे. आणि तिसरा दृष्टांत आहे ओके 3 दृष्टांत आहे. एकामध्ये काय मेंढपाळ व मेंढरांचं वर्णन आहे, दुसऱ्यामध्ये एक स्त्री आणि तिच्याकडे असलेल्या नाण्यांचं वर्णन आहे, आणि तिसऱ्यामध्ये एक पिता आणि पुत्राचं वर्णन आहे. हालेलुया हालेलुया. देवाच्या लोकांनो, आपण ज्यावेळेस एक नातं तयार करतो किंवा आपण ज्यावेळेस एका कल्पामध्ये जातो त्यावेळेस त्या कल्पाप्रमाणे आपण चाललो पाहिजे. आपण ती साथ सोडली नाही पाहिजे. कळप सोबत जातो. मी एक मेंढपाळाला पाहिलं. तो मेंढपाळ, त्याच्याकडे खूप मेंढर होते आणि मेंढर चारण्यासाठी रोज तो घरातून कळपाला घेऊन तो बाहेर जात असे. मेंढपाळ फार मेंढर त्याच्याकडे होते आणि तो त्या मेंढरांना सांभाळत होता. सॉरी, मेंढपाळ शब्द होतो माझ्याकडे. ते मेंढरांना काय करत होता, सांभाळत होता. मेंढर फार आहेत त्याच्याकडे, खूप मेंढर त्याच्याकडे झाले आणि त्याची काळजी घेण्याचं काम कोण करत आहे, मेंढपाळ करत आहे. रोज त्यांना चारा देण्यासाठी, हिरवगार गवत देण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी तो त्यांना त्या कळपाला घरातून त्या जागेवरून त्या ठिकाणी जिथं अन्न मिळेल, जिथं चारा चांगला मिळेल, जिथं पाणी व्यवस्थित मिळेल त्या ठिकाणी तो काय करायचा, घेऊन जात असायचा. देवाच्या लोकांनो, मी पाहिलं की ज्यावेळेस मेंढपाळ मेंढरांना घेऊन जात होता आणि रोज त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो हे काम करत असायचा, त्यावेळेस एक दिवस असा आला की त्याच्या जवळचं एक मेंढरू हरवलं. मेंढरू त्या कळपातून हरवलं. बायबलचं वचन सांगतं की सेम अगदीच असा प्रकार त्या ठिकाणी घडला. येशूने जो दाखला सांगितला त्याच्यामध्ये सुद्धा एक मेंढपाळ त्याच्या मेंढरांना सांभाळायला घेऊन गेला आणि सांभाळत असताना एक मेंढरू त्याच्या कळपातून हरवला आणि तो कुठे गेला, दुसऱ्या रस्त्याने गेला. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो त्या कळपामध्ये जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की माझं एक मेंढरू, हे कसं झालं बरं, त्याला एवढ्या मेंढरांमध्ये कसं लक्षात आलं की माझं मेंढरू हरवलं. ओके, म्हणजे याचा अर्थ एक लक्षात ठेवा, तो रोज जातोय, एक दिवस नाही जातोय, रोज मेंढर सांभाळायला घेऊन जातोय. म्हणजे रोज तो मोजत असेल का, ओळखू येतं, कारण त्यांचं काय झालेलं, एक नातं तयार झालेलं आहे. हालेलुया. कारण जो मेंढपाळ आहे तो त्याच्या मेंढरांना जवळून ओळखतो, एकदम जवळून ओळखतो की माझ्या मेंढराला काय झालंय, माझं मेंढरू खातोय का नाही, माझ्या मेंढराची वाढ होते का नाही, माझं मेंढरू पाणी पितय का नाही, माझ्या मेंढराला दुःख झालंय का नाही, माझ्या मेंढराच्या पायात काय घुसलंय का नाही, हे सर्व ते काय करतोय, बारकाईने पाहत राहतो. हालेलुया. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं की ज्या मेंढरांसोबत तो घेऊन मेंढरांना गेला त्यावेळेस त्या कळपातून एक मेंढरू हरवला. आणि ज्यावेळेस तो कळपाकडे जातो किंवा घरी येण्याच्या रस्त्यावर तो जातो किंवा तो घरी जात असताना त्याच्या लक्षात येतंय की आपलं एक मेंढरू आपल्या कळपातून हरवलेला आहे. त्याच्याकडे पुष्कळ मेंढर, तिथं सांगितलं की 100 मेंढर होते आणि त्या 100 मेंढरातून एक मेंढरू हरवलं आणि उरले फक्त 99 मेंढर उरले. त्याला काय गरज होती एका मेंढराच्या शोधास जाण्याची. माझ्याकडे सगळ्यांना पैसा आहे. त्या मेंढपाळाला एक मेंढर हरवलं तर काय गरज होती त्या मेंढराकडे पाहण्याची, त्याला शोधण्याची. 99 तर आहेच ना त्याच्याकडे, बरोबर, पुष्कळ. एक गेलं म्हणून काय फरक पडतं, पण नाही, त्याचं एक नातं त्या मेंढराशी जोडल्यामुळे त्याला ते करमत नव्हतं की माझं मेंढर माझ्या कळपातून हरवलेलं आहे. तो कुठं भटकत असेल,
कोणाचा शिकार तर झाला नसेल ना, कुठल्या जंगली जनावराच्या हातामध्ये तर सापडलं नसेल ना, कोणी त्याच्यावर झडप तर खातली नसेल ना, कुठे काट्या कुट्यात जर अडकला नसेल ना, तो त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि म्हणून ते विचार त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि तो धडपड करत आहे. तो मेंढर शोधण्यासाठी तो बाहेर पडत आहे आणि सुरुवात करतो जिथं तो मेंढर घेऊन गेला, ज्या ठिकाणावरून तो मेंढर गायब झाला ना, त्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. तिथं आहे, तिथं आहे. हालेलुया. त्याला अन्न गोड लागत नाही, त्याला पाणी प्यावंसं वाटत नाही, जोपर्यंत त्याचा मेंढर सापडत नाही. वाचत आपण लूक शुभवर्तमान 15 अध्याय आणि 3 वचनापासून काही वचन आहेत. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला. ओके. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. आपल्यामध्ये असा कोण व्यक्ती आहे, असा तुमचा कोण मेंढपाळ आहे जो हरवलेल्या मेंढरांचा शोध करत नाही? हालेलुया, हालेलुया. तुमच्या पालकाचं एक लक्षण असलं पाहिजे की तुमचं आणि मंडळीचं आणि पालकाचं एक नातं तयार झालं पाहिजे. हालेलुया. पालक हा तुमचा मेंढपाळ आहे आणि तुम्ही त्याचे मेंढर आहात आणि आपलं हे चर्च हे आपलं कळप आहे. हालेलुया. हे कळपातून कोण हरवलं, कळपातून कोण बाहेर गेलं, कळपामध्ये काही समस्या आहे, कळपामध्ये मेंढरू धष्टपुष्ट होतंय का, कळपातलं मेंढरू वाढत जातंय का, किंवा त्याची वाढ खुंटली, हे पालकाला माहिती पाहिजे. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये तुमचा पालक ते करतो, परंतु मेंढरूच त्याचा मार्ग विसरला. ज्यावेळेस तुम्ही कळपातून बाहेर जाल आणि एकटे पडाल त्यावेळेस तुमचा मार्ग तुम्हाला पुन्हा लवकर सापडत नाही. कारण तुमच्या मेंढरांसारखे दुसरे मेंढर सुद्धा आहेत, तुमच्या मेंढपाळासारखे दुसरे मेंढपाळ सुद्धा आहेत ना. आणि त्यावेळेस मेंढराला वाटतं अरे हा माझा मेंढपाळ आहे किंवा हेच माझं कळप आहे, आणि म्हणून तो त्यांच्यामध्ये सामील होतो. पण एकदा सामील झाल्याच्या नंतर थोडे दिवस त्याला बरं वाटतं आणि नंतर लक्षात येतं अरे हे कळप माझं नव्हतं, हा मेंढपाळ माझा नव्हता. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. इथे वचनामध्ये असं सांगितलं की त्याची 100 मेंढरापैकी एक मेंढरू हरवलं आणि तो व्यक्ती त्याला सापडेपर्यंत त्याचा शोध करीत होता. त्याने शोधलं. पाचवं वचन वाचूया. त्याने शोधलं, ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर खेळतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर तुम्ही काय करा, आनंद करा. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की त्या मेंढपाळाने मेंढरू शोधून काढलं, कारण जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत शांत बसत नाहीये. त्याने शोधलं मेंढर आणि त्या मेंढराला त्याने ओरडला नाही, त्याला दटवलं नाही, त्या मेंढराला त्याने खांद्यावर घेतलं. हालेलुया. आणि आनंद करत तो घरी आला आणि एकट्याने आनंद केला नाही तर त्याच्या मित्रांना, त्याच्या शेजारच्यांना त्याने बोलवलं आणि सांगितलं की माझं मेंढरू जे हरवलं होतं ना ते मला सापडलेलं आहे. हालेलुया. ते मला सापडले, चला आपण सगळेजण काय करूया, आनंद करूया. देवाचे लोक, अगदी तुमचा पाळक देखील त्या मेंढपाळासारखा त्याची भूमिका निभावत असतो. तो त्याच्या मेंढरांना सांभाळता सांभाळता जर एखादा मेंढरू मार्ग हुकला तर त्याला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की त्याचे मेंढर म्हणजे त्याचे लेकर, त्याला वाटतं की त्याचे मेंढर म्हणजे त्याची मंडळी ही कशी झाली पाहिजे, आशीर्वाद. आणि म्हणून आशीर्वादित होण्यासाठी ते त्यांना चांगला चांगला चारा म्हणजे मान्ना खाऊ घालतो, चांगला मान्ना खाऊ घालतो. परंतु आपणच ते मान्ना खाण्याची इच्छा दर्शवत, आपणच ते मान्ना खाण्यासाठी तयार होत नाही, आपण ते सेवन करण्यासाठी स्वतःला तयार करत नाही. हमेशा असं होतं की आपलं अन्न आपल्याला आवडत नाही, दुसऱ्याचं अन्न आपल्याला आवडतं. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. तुम्ही सगळेजण शाळेत गेलाय का? शाळेत गेलाय? शाळेमध्ये कधी तुम्ही डबा घेऊन गेलाय, टिफिन घेऊन गेलाय?
आता तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस लंच टाइम होतो आणि तुम्ही सगळ्या मित्रांसोबत जेवायला बसता, आपापले टिफिन उघडता आणि ज्यावेळेस त्या टिफिन मध्ये तुम्ही पाहताय की आज टिफिन मध्ये घरच्यांनी काय दिलेलं आहे, त्यावेळेस त्याच्याकडे पाहून तुमची इच्छा होत आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या डब्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला ते खावंसं वाटतं. बरोबर आहे ना? हा? तुमच्या डब्यामध्ये किती सुंदर भाजी असू द्या, किती चांगली पोळी असू द्या, पण आपल्याला हमेशा काय आवडते? बरोबर आहे ना? हा? लहानपणी सगळं आता सुद्धा त्याच घटना घडताय. तुम्ही बघा सगळेजण सोबत जेवायला बसा, हमेशा आपली नजर थोडी थोडी कवायला तिकडे जाते. मन होतं की मला ऐका नाही तर आपण मागून घेतो की ते मला लक्षात येतं तुमच्या. ही मेंढरू सुद्धा त्याच्याकडे चारा असतानाही, त्याचा मेंढपाळ त्याला चांगलं खाऊ घालत असतानाही मेंढरू त्याच्यापासून निघून जातो आणि दुसऱ्याचं अन्न शोधावयास लागतो, भाकर शोधतो. त्याला वाटतं तिकडे गेल्याने मला चांगलं अन्न मिळेल, आणि तो जातो आणि ती 1 दिवस खातो, 2 दिवस खातो आणि मग लोकांना सांगतो किंवा घरच्यांना सांगतो, बाकीच्या मेंढरांना सांगतो तिकडे फार सुंदर अन्न आहे बरं. बघा मी मेंढराला बारीक निरीक्षण करून पाहिलं. मेंढरा चरत असताना एक मेंढरू कळपातून बाजूला जातो आणि दुसरीकडे तो गवत खात राहतो, चरत राहतो आणि त्यावेळेस त्याला ते आवडतं ना, त्यावेळेस तो दुसऱ्यांना सिग्नल देतो, वरडतो, मेंढराचा आवाज काढतो, एक सिग्नल आहे, आवाज देतो आणि बाकीचे 2-3 मेंढर त्याच्या मागेच पळत येत आहेत ना. हे मी निरीक्षण केलं, कारण तो म्हणतो तिकडं चांगलं नाहीये, इथं फार हिरवंगार, हालेलुया हालेलुया, इथं फार सुंदर. आणि अशीच घटना आपल्या मेंढरांमध्ये घडते. आपले मेंढर सुद्धा एक दिवस कुठे गेले किंवा एक दिवस कोणाच्या संपर्कात आले किंवा एक दिवस कुठं तरी जाऊन त्यांनी तो चारा खाल्ला तर ते इतरांनाही म्हणतात की इथं फार सुंदर काय अन्न आहे, हालेलुया, फार सुंदर भाकर आहे, तुम्ही इकडे या आणि ही भाकर खा. ते तर जातात पण दुसऱ्यालाही घेऊन जातात. आणि एक दिवस असं येतो ते खाऊन कंटाळतात, परत दुसरा मार्ग शोधतात, दुसरीकडे जागा शोधतात, दुसरी भाकर शोधतात आणि तिथंही काही दिवस राहतात, परत जागा चेंज करतात. आणि एक दिवस असं येतं की हळूहळू इकडलं तिकडलं खाऊन त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी वेगळीच हालचाल होते आणि ते आजारी पडायला लागतात, कमजोर होतात, कमजोरी त्यांच्यामध्ये येते. काय येते? कमजोरी येते. आणि कमजोरी आल्याच्या नंतर हळूहळू ते मेंढराची वाढ व्हायची, त्याची वाढ खुंटली जाते. देवाच्या लोकांनो, तुम्हाला सगळीकडे अन्न तर मिळेलच, पण ते सगळं अन्न तुमच्यासाठी नाही. ते सगळी भाकर तुमच्यासाठी नाहीये. मी सुद्धा मेंढराचा पुष्कळ शोध केला, पुष्कळ मेंढरा मी शोधले. म्हटलं की हे मेंढरू माझं आहे, हे मेंढरू काय माझं आहे. आणि त्या मेंढरांना मी शोधून आणलं, त्यांच्याबरोबर आनंद केला, त्यांना चांगलं खाण्यासाठी मी दिलं, त्यांना चांगलं उत्तम मानना मी त्यांना दिला, त्यांचं शरीर तंदुरुस्त होण्यासाठी मी धडपड केली, त्यांच्यासाठी उपवास केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. परंतु झालं काय? मी मगाशीच म्हटलं ना की आपल्याला दुसऱ्याचा डब्बा फार आवडतो. आणि त्यावेळेस हे सारा आपलं खायच्या ऐवजी दुसऱ्याचं खायला सांग. मी एक तुम्हाला सांगतो, मी जे कबूतर पाळतात अशा लोकांना मी पाहिलं. ते कबूतर खाली सोडतात आणि त्यांच्यापुढे काही दाणे टाकतात. पण एखादा नवीन कबूतर आलं की त्या कबुतराकडे पाहून त्याला हात मारून त्याला काय करतात, हळूहळू दाणे फेकतात. बरोबर आहे. आणि त्यांना दुसरं कबूतर दाखवतात, ते कबुतराला पाहून दुसरं येतं, त्याला वाटतं हे माझं कळत नाही, त्याला वाटतं हे आमच्यातलंच आहे. आणि ते दाणे पाहून तो खाण्याच्या अपेक्षेने तो येतो आणि ते दाणे खातो. आणि खात असताना त्या व्यक्ती त्या कबुतराला पकडतो आणि स्वतःच्या घरामध्ये, जे त्याच्यासाठी घर बनवलेलं असतं कबुतरासाठी, त्याच्यामध्ये
ठेवून देतो. हालेलुया. हे पाहिलंय तुम्ही. मी एका सेवकाला प्रचार करताना ऐकलं, तो असं म्हटलं की मला एका पास्टरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की फोनवर, पास्टरजी तुम्ही माझे मेंढर चोरलेत. तो पास्टर म्हणतो की पास्टरजी तुम्ही माझे मेंढर चोरले. त्यावेळेस ज्याला फोन आला तो पास्टर त्या पास्टरला उत्तर देतो, मी तुझे मेंढर चोरले नाही. तुझे मेंढर स्वतः अन्नाच्या शोधात असताना ते माझा मार्ग ते घेतला आणि माझ्या कळपामध्ये येऊन ते अन्न खावलं. त्यांना चाऱ्याची गरज होती आणि त्यांना वाटलं की इकडे चारा चांगला आहे. त्यांनी पाहिलं आणि ते चारा खाण्यासाठी माझ्याकडे आले आणि इतका चारा खाल्ला, इतका चारा खाल्ला, इतकं अन्न त्यांनी खाल्लं की ते फुगले आणि त्यांना त्या दरवाजातून बाहेरच जाता येत नाही. मी तुमचे मेंढर चोरले नाही, तुमचे मेंढर माझ्याकडे आले. म्हणून मी सुद्धा काय करतो, दुसऱ्याकडे मेंढर जाण्याच्या ऐवजी मीच माझ्या मेंढराला जाड करण्याचा प्रयत्न, मीच माझ्या मेंढराला काय करतो, धष्टपुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, चांगलं मानना देण्याचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा कधी कधी ते मेंढर अन्न खायला इन्कार करतात. हालेलुया. नकार देतात. हरकत नाही. या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळलं की एक मेंढपाळ त्याचं मेंढर हरवल्याच्या नंतर तो गप्प बसत नाही. निराशा त्याच्या जीवनात आली पण तो शांत बसत नाही, तो स्वस्थ बसत नाही, त्याला शोधतो. हालेलुया. जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला काय करतो, तो शोधतो आणि त्याला सापडल्याच्या नंतर तो आनंद करतो. बायबलचं वचन सांगतं त्याच ठिकाणी लूक शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये आणि 8-9 वचनामध्ये आपल्याला पाहिलं की दुसरा एक दाखला सारखाच आहे. वचन काय सांगतं बघा, तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगतं एक स्त्री आहे बघा. मगाशी हरवलेल्या मेंढराबद्दल होतं, आता इथं हरवलेल्या एका नाण्याबद्दल आहे. पण एक लक्षात ठेवा, एक मेंढरू जे हरवलं ना ते कळपातून हरवलं, तो रानातून हरवलं, बरोबर आहे ना. तो दुसरा मार्ग त्याने शोधला, म्हणजे तो स्वतःहून हरवला, स्वतःहून तो मार्ग भटकला. त्याने स्वतःहून दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी वचन असं सांगतं की एक स्त्री आहे आणि तिच्याकडे 10 नाणी आहेत आणि ती 10 नाण्यापैकी एक नाणं तिचं हरवलं. आणि ते कुठं हरवलं माहितीये का? कुठं हरवलं? आपल्या मंडळीतले लोक सुद्धा घरातच हरवतात. घर म्हणजे चर्च बर का, मंदिर. ते आपापल्याच धंद्यात राहतात. ते चर्चला येतात खरं, पण देवाच्या वचनाकडे कान लावत नाही. ते हरवले. ते वेगवेगळ्या विचारात आहेत. कोणी घराच्या संसाराच्या विचारात, कोणी नोकरीच्या विचारात, कोणी पैशाच्या विचारात, कोणी लेकराच्या विचारात. ते चर्चमध्ये येऊन हरवलेले असतात. मी तुम्हाला सांगू का, हे हरवलेले जे खरंच आहेत ना, हे लवकर सापडत नाहीत बरं का. येशू त्या इच्छा लोकांकडे आला त्यांना शोधावा, परंतु ते लोक सापडले का येशूला? यहुदी लोक सापडले नाही. तो म्हणतो मी माझ्या लोकांकडे आलो, पण माझ्या लोकांनी माझा काय केला? इन्कार केला. आपले चर्च लोक सुद्धा चर्च मध्ये येतात, परंतु देवाच्या दासाचं ते ऐकत नाही. ऐकत असते ना तर आजही आपल्याला चर्च मध्ये ते पाहायला मिळाले असते. खरं आम्ही देवाच्या दासाच्या शब्दाला महत्वच देत नाही. तुम बोलते रहो, हम एक कान से सुनेंगे और दूसरे कान से निकाल देंगे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हे घरात हरवलेले लोक फार वेगळ्या स्वभावाचे असतात. हे हरवतात का माहितीये का घरात? कारण त्यांच्याकडे गर्व असतो. का असतो? गर्व असतो. हे घरात हरवलेले लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये एकजूट नसते. ते सोबत दिसतात, आपल्या समोर दिसतात, पण आपल्या विचारावर ते चालत नाही, आपल्या शब्दावर ते चालत नाही. मंडळीमध्ये पण ते ऐकणार नाहीत.
12 शिष्यांचा एक कळप होता आणि त्यांचा एक मेंढपाळ होता. आणि बायबलचं वचन सांगतं की तो उत्तमातला उत्तम मेंढपाळ होता. तरी सुद्धा त्या 12 कळपातला एक मेंढरू त्याच घरामध्ये राहत असताना हरवला आणि स्वतःचं मोठं नुकसान करून त्या मेंढराचं नाव आहे यहूदा इस्करियोत. बरोबर आहे. आपण सुद्धा हेच करतो ना. मला प्रार्थना आली, मला पाळकाची गरज नाहीये, मला वचन आलं, मला चर्चला जाण्याची गरज नाहीये, मला प्रचार येतो, मला शिकण्याची गरज नाहीये, मला सगळं येतं, मला कोणाचीच गरज नाहीये, मी एकटा खंबीर आहे, देव माझ्या सोबत आहे. पण तुम्हाला सांगू का, जो कळपातून वेगळा होतो, कळपातून वेगळा राहतो, देव त्याच्या सोबत कधीच नसतो. देव अधीनता शिकवतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो. मी तुम्हाला सांगितलं की एक 10 रुपयाचे शिक्के नाणे होते आणि त्यातलं एक नाणं घरातच हरवलं. परंतु ती स्त्री ते नाणं शोधत होती. तिच्याकडे 9 नाणे होते, तिला शोधण्याची गरज होती का? हॅलो, तुम्ही मला ऐकताय का? तुम्ही मला ऐकताय? तिला शोधण्याचं गरज होतं नव्हतं ना. 9 नाणे तर ऑलरेडी होते ना. एक गेलं म्हणून काय झालं, बाकीचे तर माझ्याकडे आहेत. पण ते म्हटले नाही, हे 9 जरा बरोबर वाटत नाही, कारण त्याच्यातलं एक हरवलेलं. त्यांना पुन्हा सोबत आणूया आणि एक करूयात. हालेलुया. त्यांना परत आपण सोबूया. आणि ती स्त्री, त्या स्त्रीला माहिती होतं की हे घरात हरवलेलं आहे, मला बाहेर जाऊन शोधण्याची गरज नाही, मला त्या हरवलेल्या मेंढरासारख्या जंगलात जाऊन शोधण्याची गरज नाही. त्या मेंढराला शोधायला तर खूप खूप संकट समस्या त्यांना सामोरे जावं लागलं. खडखड जमीन, काटे कुसळ्याचं जमीन, सगळ्या ठिकाणी जात असताना त्याला ठेस लागले, पण त्याने ते शोधलं. पण त्या स्त्रीला माहिती होतं मला जास्त कष्ट लागणार नाही, कारण माझं नाणं कुठं हरवलंय. फक्त मला काय करावं लागेल, त्याला शोधण्यासाठी मला घर झाडावं लागेल. काय झाडावं लागेल? तुम्ही ऐकताय का? काय झाडावं लागेल? पण झाडत असताना घरामध्ये मला दिवा पण लावायला लागेल, कारण दिवा लावला तरच ते सापडणार आहे. बरोबर आहे ना. उजेड केला तरच मला ते दिसत, अन्यथा दिसणार. तिने 2 गोष्ट केली. एक, ते नाणं शोधण्यासाठी दिवा लावला, आणि दुसरी गोष्ट ती करते ना. मी काल 4 रविवारीचा संदेश दिला. मला वाटतं त्याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतो का काय? हालेलुया. तो संदेश तुम्हाला चांगला माहिती आहे. दशमांश बद्दल होता. मी म्हटलं होतं ना की ज्यावेळेस हा विषय मी खेळला त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल, पण हरकत नाही. हे माझ्यासाठी नव्हतं, हे तुमच्या स्वतःसाठी आहे. हालेलुया. तुम्ही दुकानात जाता त्यावेळेस पैसा देतात ना, तरच तुम्हाला त्याच्या बदलात मिळतं ना. तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्याला पैसा देता ना, तरच त्याच्या बदलात तुम्हाला काहीतरी डॉक्टर देतात आणि तुम्हाला आरोग्य मिळतं ना. बरोबर आहे ना. तुम्ही कोणाला काही दिल्याशिवाय दुसरं तुम्हाला देतोय का? नाही. परमेश्वर तसंच. परमेश्वर तुमचं मागत नाही, परमेश्वर स्वतःच्याच हिश्श्याचं मागतं. हालेलुया. आणि तेही आपण देण्यास तयार नाही. आणि ज्यावेळेस तो विषय निघतो त्यावेळेस आपणच स्वतः त्यापासून वेगळे होतो. नाही, आमचा पाळक बरोबर नाही, आमचा पाळक कसा पैशा मागचा आहे. ओके, हरकत नाही. प्रभूला धन्यवाद असो. ह्या स्त्रीने ते नाणं शोधायला तिला सुरुवात केली. पहिल्यांदा तिला काय घेतलं हातामध्ये? दिवा, आणि नंतर एक झाडू घेतलं. ते दिवा म्हणजे देवाचं वचन आहे. हालेलुया. आणि झाडू म्हणजे पश्चाताप आहे. जोपर्यंत मंदिरामध्ये बसलेले, भवनामध्ये बसलेले मेंढर किंवा मंडळी पश्चाताप करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार नाही. तुम्हाला वाटेल एका ठिकाणी तुम्ही पडलेले असाल, जसं नाणं एका ठिकाणी पडलं आणि त्याला वाटलं की मी आहे जागेवर, मी घरातून बाहेर पडलो नाहीये, मी इथेच घरातच.
परंतु त्या स्त्रीला माहिती होतं ते 10 शिक्के होते, त्यातला एक बाजूला झालाय, 9च माझ्या जवळ आहे. हालेलुया. एक बाजूला त्यांनी संगती सोडली, त्याने साथ सोडली आणि थोडस बाजूला सरकले. मंडळी तशीच आहे ना. थोडस काही झालं की नाराज होते, थोडस काही झालं की दुःखी होते आणि स्वतःला वेगळं करून घेते. त्यावेळेस पण देवाचा दास तुम्हाला सांगत असतो की नाही, देवाचा प्रकाश तुमच्यावर पडावा म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. तुम्ही आशीर्वादित होण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये असणारं पाप तुम्ही झाडून टाकलं पाहिजे. हालेलुया. झाडू स्वच्छ करण्याचं काम करतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की देवाच्या लोकांना चर्चमध्ये या. चर्च हे देवाचं घर आहे, देवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी देवाचा प्रकाश देखील आहे. हालेलुया. त्या प्रकाशामध्ये तुम्ही याल तर तुम्ही हरणार नाही, तुम्ही हरवले जाणार नाही. दोन्ही आपण कॉमन पाहिले, दोन्ही गोष्टी समान पाहिले. एक मेंढरू हरवलं, एक नाणं हरवलं आणि दोघांनी ती शोधलं. दोघांनी शोधलं का नाही? आपण 3 दृष्टांत पाहतोय, त्यातल्या 2 दृष्टांतामध्ये एक गोष्ट समान पाहिली, ते म्हणजे ज्यांचं हरवलं ते शोधत, ज्यांचं हरवलं ते शोधत. तिसरं आपण पाहूयात, उधळा मुलगा व त्याचा वडील भाऊ. एक पिता त्याच्या 2 पुत्राचं संगोपन करत असताना त्याने दोघांवरही सारखीच प्रीती केली. दोघांना खुश ठेवण्यासाठी त्याने मेहनत केली, दोघांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या घरचा पूर्ण त्याने केलं. हालेलुया. परंतु एक दिवस असा आला की त्याचा एक मुलगा पित्याकडे जातो आणि पित्याकडून त्याची संपत्तीचा हिस्सा मागतो की मला आता वेगळं पाहिजे. हालेलुया. मी सक्षम झालोय. मी काय झालोय? सक्षम झालोय. आता मला तुमच्या हाताची गरज नाहीये, मला तुमच्या छताची गरज नाहीये, मला तुमच्या सहभागितेची गरज नाहीये, कारण मी आता कसं झालोय? बोला ना माझ्यासोबत. कसं झालं? सक्षम झालेला. बायबलचं वचन सांगतं त्याने त्याच्या पित्याकडून त्याच्या जायदादीचा, त्याच्या संपत्तीचा हिस्सा, त्याच्या मालमत्तेचा हिस्सा किंवा वाटा त्याने मागून घेतला, त्याने देऊन टाकला. वाटतं तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या मेंढपाळाने त्याचं मेंढरू शोधलं, त्या स्त्रीने त्याचं नाणं शोधलं, पण हे पिता त्याला शोधायला गेला नाही. येतं लक्षामध्ये? पिता त्याच्या पुत्राला शोधायला गेला नाही, पण त्याचा विश्वास होता ज्यावेळेस त्याला ठेच लागल ना, त्यावेळेस बरोबर. येतं लक्षामध्ये? ज्यावेळेस त्याला ठेच लागल त्यावेळेस तो माझ्याकडे बरोबर येईल. तू शोधायला गेला, किती दिवस शोधायचं, किती प्रयत्न करायचे. बरोबर. एक सांगा, ज्या पित्याच्या मुलाने त्याच्या वडिलांकडून संपत्ती मागितली, त्याला हे सुचलं कुठून? संपत्ती मागायचं त्याला सुचलं कुठून? याने कशी काय संपत्ती मागितली? याने कशी संपत्ती मागितली? तर तो पित्यासोबत आहे. पिता त्याला कोणत्या गोष्टीची कमी करत नाही, पिता त्याला सगळ्या गोष्टीचा पुरवठा करतो, पिता त्याची काळजी करतो. मग तरी सुद्धा हा पुत्र का बरं पित्याकडून मालमत्तेचा वाटा मागतो? याला सुचलं कुठून वाटा मागायचा? एकदम बरोबर. कोणासोबत राहून? मित्रासोबत. पण एक लक्षात ठेवा की दोघं भाऊ आहेत आणि दोघं भावांना मित्र आहेत. दोघं भावांना मित्र आहेत, परंतु एक जण मित्राचा ऐकतो, त्या गोष्टीवर विचार करतो, रात्री त्याचं मनन करतो आणि सकाळी जाऊन म्हणतो की माझा मित्र बोलला होता ते बरोबर आहे. हालेलुया. मी माझा वाटा
घेऊन जातो. मेंढर तसेच आहे, कोणाचं तरी ऐकतात, कोणाचं तरी पाहतात, कोणाचं तरी बघतात आणि मग विचार करतात आणि त्यांना वाटतं मी सुद्धा आता सक्षम आहे. मी कसं सक्षम आहे, मला आता कोणाची गरज नाही, मी आता वेगळा होतो. मी कसं होतो? वेगळा होतो. आणि बायबलचं वचन सांगितलं की त्याने ऐकलं आणि बापाचा वाटा मालमत्तेतला हिस्सा त्याने घेतला आणि निघाला. जोपर्यंत त्याच्याकडे होत तोपर्यंत तो आनंदित होता. पण ज्यावेळेस त्याचं हळूहळू संपत आलं त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये काय आलं? समस्या आली, अडचण आली, अडचणी आल्या. ही अडचण का आल्यावर? त्याच्याकडे तर संपत्ती होती. काय होती त्याच्याकडे? त्याच्याकडे तर मालमत्ता होता. कस काय अडचण आली आणि ते कस काय संपलं? हॅलो, ते कस काय संपलं? तो मालमत्ता संपलं कसं? ती संपत्ती संपली कशी? तुम्ही मला ऐकताय का? बोला प्रभू येशू मसीह की जय. त्याने काय केलं? चैनबाजी केली. मनास येईल तसं, मनास येईल तसं काय केलं? तर वागलं, त्याच्या मालमत्तेचा त्याने काय केलं? वापर केला. आज कदाचित तुम्हाला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला असेल, कदाचित तुमच्यामध्ये वरदान आले असतील, कदाचित तुम्ही सामर्थ्याने भरले असतील, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पित्याच्या, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मेंढपाळाच्या अचिंत्यमधून बाहेर पडता, एक लक्षात ठेवा, एक दिवस असं येतो की तुमचं आहे ते कमी होतं. जोपर्यंत तुमच्या मस्तकावर तुमच्या पित्याचा हात आहे ना, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाला आशीर्वाद देता आणि तुम्ही भरत जाणार आहात. हालेलुया. आणि ज्या दिवशी पित्याने हात काढला, लक्षात ठेवा, जास्त दिवस तुमच्याकडे राहत नाही. मी एक या ठिकाणी पिता आणि पुत्राचं जे तुम्हाला दाखला सांगतो तो आहे गुरु आणि शिष्याचं नातं. हालेलुया. मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही प्रत्येक जण कसे असले पाहिजे? आदित्यमध्ये असले पाहिजे. तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकायच्या, पुष्कळ गोष्टी करायच्या. बायबलचे वचन सांगतो, शिष्य गुरुपेक्षा मोठा नाही. होय, शिष्य गुरु सारखा होऊ शकतो, पण गुरुची जागा नाही घेऊ शकत. तो गुरु सारखा होऊ शकतो. बायबलचं वचन सांगितलं, त्याला वाटलं की मी माझ्या पित्यासारखं भरपूर काहीतरी कमवेल, मी पण माझ्या हाताखाली नौकर चाकर घेईल, मी सुद्धा काय करेल, माझ्या पित्यासारखं कमवून दाखवेल, मी सुद्धा काय करेल, माझ्या पित्यासारख्या सर्व गोष्टीच्या साठा करेल. कारण माझ्याकडे काय आलेलं आहे आता? आपण म्हणूया, आता माझ्याकडे काय आलं? आता सामर्थ्य. आता माझ्याकडे काय आलंय? वरदान. आता माझ्याकडे काय आलंय? अभिषेक. आता माझ्याकडे काय आलंय? ज्ञान. आता माझ्याकडे काय आलंय? वचन. आता माझ्याकडे काय आलंय? तुम्ही मला ऐकताय? देवाचं वचन सांगतं, दोन गोष्टीमध्ये एक समानता पाहायला मिळाली. दोन्ही गोष्टी, एक तर स्वतःवर हरवल्यामुळं त्याने शोधलं, ते सापडलं. एक घराच्या मध्ये हरवला म्हणून ते सापडला, पण एक मित्रांमुळे, ऐकण्यामुळे तो हरवला, पण तो लवकर सापडलाच. आणि ते सापडला नाही म्हणून त्याचा शोध घ्यायला त्याचा पिता येईल. तो एक दिवस, त्याला आशा होती तो येईल. त्याला माहिती होतं की माझा पुत्र एक दिवस येईल. पण तुम्हाला माहिती आहे, लोक त्याच्याकडे, पित्याकडे येत असतील आणि पित्याला म्हणत असतील, तुझ्या मुलाने फार वाईट केलं, तू काय दुःख सहन करतोय, जाऊ दे ना, सोडून द्या, त्याने केलं ते भोगत. पण तुम्हाला माहिती आहे, कदाचित पिता म्हणत असेल, जाऊ दे, गेला, मी तुला काय करतोय, गेला तर गेला, तर त्याच्या पायाने स्वतः पायावर काय करून घे, दगड मारून घे, मला काय करायचं. पण तुम्हाला एक सांगू का, आतल्या हाताचा पिता सुरुवात होता, आतल्या हाताचा त्याचा निराश होता, आतल्या हाताच्या पित्याला दुःख वाटत होत.
त्याच्या पित्याला वाटलं हे माझा मुलगा आहे, हा थोडं बहिगावत आलेला आहे, मित्राच्या संगतीने तो वेगळा झालेला आहे, कदाचित त्याला वाटलं मी काहीतरी करून दाखवेल. परंतु हमेशा आपण जसं बोलतो, आपण जसा विचार करतो तसं होत नाहीये. तुम्हाला वरदान पुरेसे नाही, तुम्हाला फक्त सामर्थ्य पुरेसं नाही. मी परत एकदा सांगतो, ऐका, वरदान, सामर्थ्य आणि अभिषेक इतकंच तुम्हाला पुरेसं नाहीये. त्यासाठी तुम्हाला लागते सहभागिता, संगती. हालेलुया. येशू म्हणतो मी व माझा पिता, तो झाला का हो वेगळा? पण एक दिवशी झाला होता ज्यावेळेस त्याच्यावर लोकांचं पाप आलं आणि वधस्तंभावर गेलं. त्या क्षणी त्याचा जे अभिषेक होता, त्याच्यावरचं जे सामर्थ्य होतं, त्याच्याकडे असलेले वरदान होते, ते आपोआपच गेले का नाही? कारण त्यांनी काय झालंय, पित्याने त्याची, तुम्ही मला ऐकाय काय केलं, पित्याने त्याची साथ. म्हणून येशू म्हणतो माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा. मी तुम्हाला म्हटलं की हे वर्ष आहे परत मिळवण्याचं वर्ष आहे. तुम्हाला निर्णय करायचा आहे मी कुठं चुकला आहे, तुम्हाला आत्मपरीक्षण करायचंय मी कुठं भटकला आहे, तुम्हाला विचार करायचा आहे की मी काय करत आहे. हालेलुया. हे देवाच्या इच्छेनुसार आहे का? कधी कधी काय होतं, आपण आपल्या मनाच्या विचाराने चालतो. बायबलचं वचन सांगतं, हे मनुष्य स्वतःच्या बुद्धीवर तू अवलंबून राहू नकोस. आपण आपली बुद्धी वापर. एक वचन वाचूयात, लोक शुभवर्तमान 15 अध्याय 29 वचन. 29. परंतु त्याने बापाला उत्तर दिले. बघा, एक भाऊ जो त्याच्या पित्याच्या जवळ आहे, एक भाऊ जो पित्याच्या घरामध्ये आहे, तो भाऊ किंवा तो मुलगा पित्याला बोलत आहे, पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही करडूही दिले नाही. एक मुलगा म्हणतो, म्हणजे इथं तो काय म्हणतो, मला माझ्या मित्रांसोबत जाऊ दिलं. म्हटलंय ना, तुम्ही मला ऐकताय का? हॅलो, तुम्ही मला माझ्या मित्रांसोबत आनंद करू दिला नाही, पण तुमच्या दुसऱ्या मुलाला तुम्ही आनंद करण्यासाठी. तुम्हाला एक सांगू, कधी कधी काय होतं, पित्याचा फार विश्वास राहतो पुत्रावर. ज्याच्यावर विश्वास नसतो त्याला ते पकडून ठेवतात. माझे वडील मला कधीच लहानपणी, मला माहिती माझ्या लग्नाच्या आधी मला एकट्याला कधीच बाहेर जाऊ देत नव्हते. आणि गेले आजही परिस्थिती आहे बरं का, आजही माझे वडील सारखं फोन करतात आणि विचारतात कुठे. 6-7 वाजले की लगेच म्हणतात पटकन घरी. आजही माझे वडील करतात, कारण पित्याचा नाही, त्यांना 2 मुलं आहेत, पण त्याच्या आवजी जो माझा लहान भाऊ आहे, तो कुठे गेला तर माझे वडील त्याला फोन करून विचारणार नाही तू कधी घरी येतोस, पण मला ते विचारतात. हालांकी माझ्या भावाचं अजून लग्न झालं नाही, पण माझं का बरं असं? कारण एकावर त्यांचा ठाम विश्वास आहे की हा असं करणारच नाही, पण एकावर त्यांचा विश्वास नाही, त्यांना माहिती त्याला पटकन राग येतो. हालेलुया. त्यांना माहिती की नाही, माझा मुलगा जर एका गोष्टीवर ठाम राहिला ना तर तो पूर्ण करतो. त्यांना माहिती की माझ्या मुलाचा स्वभाव कसा आहे. हालेलुया. हे मी पहिलं सांगतोय बरं का. आता फक्त म्हणतात लवकर घरी जा, पण आता त्या प्रकारची भीती नाही. ज्यावेळेस मी प्रभू मध्ये यायच्या अगोदर एक व्यसनाच्या अधीन होतो आणि संगत अशा मुलांसोबत होती जे
गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते आणि माझ्या वडिलांना वाटायचं हा लवकर घरी आला नाही तर हा यांच्यासारखं काहीतरी करेल, म्हणून त्यांना भीती वाटायची. तसंच ह्या पित्याला सुद्धा 2 मुलं होते. त्यातल्या एका मुलाला तो जाऊ देत नव्हता, पण एका मुलाला ते जाऊ देत होता. एकावर विश्वास ठेवला. विश्वास तर दोघांवर आहे, असं नाही की दोघांवर प्रेम नव्हतं, प्रेम तर दोघांवर पण आहे. हालेलुया. पण एकाची काळजी तो करतो, कारण त्याला माहिती त्याचा स्वभाव कसा आहे. हालेलुया. पण एकाला ठेवला आणि तोच पित्याला बोलत आहे की तुम्ही माझ्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी मला साधं हे कर्जही दिलं नाही, पण तुमच्या दुसऱ्या मुलाला तुम्ही दिलं. त्याला आता मालमत्ता दिली, मला कर्ज दिलं नाही, त्याला मालमत्ता दिली, त्याला वाटा दिला, त्याला संपत्ती दिली, त्याला अधिकार दिला, त्याला जायदाद दिली आणि त्याला तुमच्यापासून सुद्धा म्हटलं की जा आता तू कर तुझ्या पायावर. मला अजूनही तुम्ही लक्षामध्ये, कारण त्याचा त्या पुत्रावर विश्वास होता की नाही माझा मुलगा बायपट काही गोष्टी करणार नाही, तो पैसा जास्त उडवणार नाही, तो सांभाळून ठेवेल, तो त्याच्यात वाढवेल. त्याने वेगळा निर्णय घेतला असेल तर काहीतरी त्याची इच्छा असेल, त्याला वाटत असेल की होय मी सक्षम आहे, मी करेन, त्याने त्याला अडवलं नाही. पण एक दिवस असा आला की त्याने दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग केला आणि होता नव्हतं चैनपास करून त्याचे सर्व त्याने गमवून टाकले. गमवून टाकले. आणि ज्यावेळेस सगळं गमवलं त्यावेळेस त्या पुत्राला ठेस लागली आणि त्याच्या लक्षात आलं की मी जे केलं फार मोठी चूक केली. मी माझ्या पित्याच्या घरी होतो, माझ्या पित्याच्या छत्राच्या छायाखाली होतो, माझ्या पित्याचा हात माझ्यावर होता ना, तोपर्यंत मला कुठल्याही गोष्टीचं दुःख जाणवलं नाही. कारण ते दुःख माझ्यापर्यंत माझ्या पित्याने येऊच दिलं नाही. माझ्या पित्याने ते दुःख माझ्याकडे येऊच दिलं नाही. मी मागायच्या अगोदर माझा पिता त्या गरजा पूर्ण करायचा. त्याचप्रमाणे अगदी तुमचा पाळक आहे. सगळ्या मेंढरा त्याला सारखे आहे, पण काही मेंढरांना तो अधिकार देतो आणि काहींना तो देत नाही. आणि ज्यांना अधिकार देतो त्याला माहिती आहे की यांना जे अधिकार दिला हे विश्वास आहे, हे ते करतील. आणि ज्यांना अधिकार मिळत नाही त्याला माहिती यांना अजून तयार व्हायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि कधी कधी काय होतं, देवाची इच्छा, पित्याची इच्छा आणि तुमच्या पालकाची इच्छा एकसारखी होते. पण ज्यांना तो अधिकार दिला त्या अधिकाराचा ते दुरुपयोग करतात. जसं यहूदा इस्करियोतला एक अधिकार दिला, जा सगळ्या पैशाचा व्यवहार तू करायचा, तू खजिनदार आहेस आजपासून. आणि त्याने तो अधिकार घेतला आणि त्याचा दुरुपयोग केला का नाही? केला का? येशूला माहिती हा पैसे चोरणारा देखील आहे बरं का, पण तरी सुद्धा काय दिलं त्याला? चला अधिकार दिल्याने हा व्यक्ती सुधरेल. आपण अधिकार देतो पण त्या अधिकाराचा दुरुपयोग केला नाही पाहिजे. बायबल मध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना अधिकार दिला पण काहींनी त्या अधिकाराचा चांगला वापर केला. बलाम त्याला हे अधिकार होता, पुष्कळ दिवस त्याने देवाचं चांगल्या प्रकारे सेवा केली, पण एक दिवस लालच्याच्या पोटी त्याने देवाच्या विरुद्ध जायला सुरुवात केली. माहितीये ना? त्यावेळेस त्या बलामाच्या गाढवीने त्याला रोखलं. एक वेळेस परमेश्वराने एली संदेशाला अधिकार दिला, त्याने त्याचं काम केलं व्यवस्थित, त्याने त्याचं काम जबाबदारी पार पाडली, पण त्याने ती जबाबदारी लेकराला समजून सांगितली नाही आणि त्याच्या लेकराने त्या जबाबदारीचा, त्या अधिकाराचा दुरुपयोग केला आणि त्याचा परिणाम पूर्ण परिवारावर झाला. त्याला अधिकार दिला पण त्याने त्याचा दुरुपयोग केला आणि शेवटी नाशाचं कारण ठरलं. हालेलुया. हालेलुया. इथं सुद्धा उधळ्या पुत्र म्हणजे उडवणार, त्याचं नाव नाहीये बरं का उधळ्या. उधळ्या म्हणजे तू पैसे उडवणारा, मन मर्जीने चालणारा, चैनबाजी करणारा. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्याला नाव दिलं उधळ्या. हालेलुया. तो गेला आणि त्याने तेच केलं. त्याला अधिकार दिला, हे तर ह्या संपत्तीवर, ह्या मालमत्तेवर मी तुला अधिकार देतो. आणि बायबलचं वचन सांगतं त्याने त्या अधिकाराचा दुरुपयोग केला. मित्रांच्या संगतीने अनेक वेळेस काय होतं की आपण अनेकांचं ऐकतो आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. आपण अनेकांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो
स्वतःच मोठं नुकसान करून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक लक्षात ठेवा, पहिला मी तुम्हाला सांगितलं, दाखल्यातून मेंढपाळ आणि त्याचं मेंढरू, त्याने फार कष्ट केले हो मेंढरांसाठी. फार कष्ट केले. तुम्ही कदाचित विसरताय. तुम्ही जा आपल्या आजूबाजूला मेंढर पाळणारे, शेरड सांभाळणारे, गुरेढोरे राखणारे अशा मेंढपाळांकडे जा आणि त्यांना विचारा, मेंढरांना चारणं सोपं आहे का हो? ते म्हणते अजिबात नाही. तुम्हाला माहिती, चारा शोधण्याच्या भरात आम्ही अनेकांच्या शेताकडे जातो. इथं चारा मिळेल, तिथं चारा मिळेल, आणि ते चारा त्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही त्या शेताच्या मालकाचे बोलणे सुद्धा खातो. त्या शेताच्या मालकाचे आम्ही काय खातो? बोलणे खातो. अनेक वेळेस शेतकरी आम्हाला म्हणतात की आमच्या वावरामध्ये मेंढरं जातील, आमच्या शेतामध्ये जनावर जातील. अनेक बोलणं आम्हाला बसतात, पण तरी सुद्धा आम्ही आमच्या मेंढरांची काळजी घेतो. आम्ही असं कसं त्यांना जाऊ हरवलं तर त्यांना असं मोकळं कसं सोडू? मेंढपाळ त्याला मोकळं सोडत नाही, तो शोधतो. जी स्त्री नाणं ती घरात हरवल्यामुळे ती शोधते. मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, मंडळी चर्चमध्ये येते, परंतु घरात का हरवते माहिती का? कारण ती वचनाबद्ध राहत नाही, वचनावर ठाम राहत नाही. जे तुम्ही वचन दिलंय ना, एकमेकांना वचन देता ना तुम्ही, वचन. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देत आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस एका मुलाचं आणि मुलीचं लग्न ठरतं आणि ती तारीख येते, त्या तारखेला नवरदेव आणि नवरी किंवा वर आणि वधू त्या ठिकाणी मांडवामध्ये उभा राहतात, त्यावेळेस जो देवाचा दास असतो तो ते लग्न लावत असताना त्यांच्याकडून काही वचन बोलून घेतो का नाही? ऐकलं तुम्ही कधी? एकमेकांकडून वचन बोलून घेतो की तो म्हणतो की आजपासून मी हिला काही सुखी ठेवील, आजपासून मी हिला आनंदी ठेवील, आजपासून हिच्या सुख दुःखात सहभागी होईल. होतं का? बोलतात का नाही? आणि तशीच वधूकडून सुद्धा तो बोलून घेतो. ते बोलून घेणं म्हणजे वधू वराशी आणि वर वधूशी वचनबद्ध होतात. हालेलुया. पण तुम्हाला माहिती, ही वचनाची जाण ते ठेवत नाही, वचन ते पाळत नाही, दिलेला शब्द पाळत नाही, आणि म्हणून त्या वधूचा किंवा त्या वराचं भांडण कोर्टात जातं, चार चौघात जातं, आणि फक्त लोकांना तमाशाचं कारण बनतं. हालेलुया. कारण काय होतं? वचन बद्ध ते राहतं, वचन पाळत नाही, दिलेला शब्द ते पाळत नाही. तसेच आपली मंडळी आहे. तुम्ही घरात हरवलेल्या नाण्यासारखे झालाय. तुम्ही देवाला वचन देताय, तुम्ही देवाशी करार करताय, तुम्ही देवाला शब्द देताय, परंतु तुम्ही त्याच्यावर ठाम राहत नाही. हालेलुया. दुसरं मी तुम्हाला सांगतो, घरात हरवलेलं नाणं इमानदार नव्हतं. ऐकताय तुम्ही? वफादार म्हणतो ना आपण, नव्हतं. घरात हरवलेलं नाणं, ज्या स्त्रीमधून एक नाणं घरातच हरवलं, ते इतर नाण्याशी किंवा त्या स्त्रीशी कसं नव्हतं? इमानदार नव्हतं. इमानदार म्हणजे विश्वास, विश्वास नव्हता. त्याला वाटलं मला किंमत आहे, मी सुद्धा एक नाणं आहे, मी कुठेही गेलो तर मार्केटमध्ये चालेल. हालेलुया. बरोबर आहे ना? काय का? कोणाच्या हातात सापडलं उपयोगात पडेल. ते हरवलेलं नाणं त्याच आहे. ते घरात हरवलं कारण तो त्या स्त्रीशी किंवा त्या बाकीच्या नाण्याशी तो इनामी इतबार राहिला नाही, विश्वास राहिला नाही. तिसरा पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन, घरात हरवलेलं नाणं एकाग्रतेने चालत नव्हतं. एकाग्रता माहिती तुम्हाला? एक विचाराने,
एका विचारात सहमत नव्हता तर तुमच्याशी माझ्याशी सहमत होणार नाही, त्यांना ते पटणार नाही, आणि ज्याला पटत नाही तोच हरवला जातो. हालेलुया, हालेलुया. येशूकडे पुष्कळ शिष्य आले, पुष्कळ शिष्य झाले, पुष्कळाने येशूचा स्वीकार केला आणि म्हटलं की मला तुझ्या सोबत राहू दे. पण तुम्हाला सांगू का, येशूकडे फक्त उरले 12 शिष्य, बाकी सगळे येशूला सोडून गेले का नाही? येशूला सोडून दिलं, कारण ते येशू सोबत आणि बाकीच्या 12 शिष्यांसोबत इनामे इतबार किंवा विश्वास राहिले नाही राहिले. ते गेले, ते गेलेच गेले, परत ते आले. एकाग्रता, एक निष्ठता, एक विचाराने चालणारे आपण झालो पाहिजे. होय मंडळी, मी तुम्हासाठी बोलत, ते नाणं म्हणजे तुम्ही आहात, ते नाणं म्हणजे तुम्ही आहात, आणि तुम्हाला एकजूट होऊन राहायचंय मंडळी. तुम्हाला ज्याच्या हातामध्ये तुम्ही आहात ना, त्याच्या सोबत तुम्हाला विश्वासू राहायचंय, त्याच्या सोबत तुम्हाला एका विचारात चालायचंय. हालेलुया. एक विचार. मी परत सांगेल की आपलं दर्शन आहे हरवलेले मेंढर शोधणे. एका विचाराने चला, आपण शोधूया हरवलेले लोक. हालेलुया. कदाचित ते जंगलात हरवले असतील, कदाचित ते लोकांमध्ये हरवले असतील, कदाचित ते स्वतःच्याच घरात हरवले असतील. त्यांना आपल्याला काय करायचं? शोधायचं. मी तुम्हाला हरवलेले मेंढरू आणि हरवलेल्या नानाला शोधायला लावतो, मी पुत्राला नाही. पुत्राला शोधायला तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही शोधायला जाल तुमच्याकडे येणार येणार. हॅलो, ऐकताय तुम्हाला? तुम्ही पुत्राला शोधायला जाल की तो तुमच्याकडे येणार नाही. तुमचा वेगळा झालेला मुलगा तो तुमच्याकडे परत येतच नाही. एकदा का तो वेगळा झाला तो पुन्हा त्याच्या आई बापाच्या घरामध्ये येत नाही. हा, थोड्या वेळासाठी तुम्हाला वाटत तो आलाय, पण तो पूर्ण मनाने आलेला नसतो. हालेलुया. मी 5वं कारण तुम्हाला सांगतो घरात हरवलेल्या नानाबद्दल. ते म्हणजे त्यांचं प्रार्थनेचं जीवन आहे, परंतु आत्मिक जीवन नाही. प्रार्थनेचं जीवन आहे, त्यांना वाटतं मी प्रार्थना करतोय, लांबल्याचं प्रार्थना करतोय, 1-1 घंटा प्रार्थना करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करतोय, चर्चला प्रार्थना करतोय, उपासामध्ये प्रार्थना करतोय, मंडळीत प्रार्थना करतोय. पण तुम्हाला सांगूया, प्रार्थना केल्याने सुद्धा तुमचं आत्मिक जीवन होतं. हालेलुया. फक्त आपण वरून दिसतोय अंजिराच्या झाडासारखा हिरवागार, पण जवळ गेल्याच्या नंतर दिसून येतो की याला एकही फळ नाही. चला, प्रभू येशू मसीह. हे नाणं हरवलेलं मेंढरू, त्याला दिशा सापडली नाही, तो दिशा फरकटला, मार्ग फरकटला, म्हणून तो हरवला. त्याच्यामुळे मेंढपाळाने त्याला शोधलं, कारण त्याला माहिती, त्याला मार्ग माहिती नाही, तो मार्ग फटकला म्हणून त्याला शोधला. हे घरात होतं म्हणून हिला शोधलं. तो फार माहिती असून, मार्ग माहिती असून, कारण तुम्हाला माहिती का, जो उदया पुत्र बापाची संपत्ती घेऊन बाहेर गेला, सगळं संपल्यावर त्याला लक्षात होतं की माझा वापस जाण्याचा रस्ता कोणता, म्हणून तो परत त्याच्या बापाच्या घराकडे आला. आणि बापाला माहिती होतं, माझ्या मुलाला माहिती त्याचा रस्ता काय आहे, म्हणून तो त्याला शोधायला गेला. हा, पण एवढं सांगेल, तो आलाय घरी, पण तुम्ही कधी आला? उदया पुत्र तर घरी आलाय, पण तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पित्याकडे कधी या? हालेलुया. मला प्रभू येशू मसीह की आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तिन्ही गोष्टीमध्ये हरवल्याबद्दल आहे. आणि तिघांनाही माहिती होतं, दोघांनी तर प्रयत्न केले शोधायचे, आणि एकाला ठाम माहिती होतं की ते मला सापडणार. बरोबर बरोबर.
आणि मला माहिती ह्या भाषणामध्ये की हरवलेलं मेंढरू सापडलं, हरवलेलं नाणं सापडलं, हरवलेलं पुत्र सापडलं. त्याचप्रमाणे तुमचे 2024 मध्ये हरवलेले आशीर्वाद, हरवलेलं आरोग्य, हरवलेलं सर्व आनंद ह्याच 2025 मध्ये तुम्हाला सापडणार. हालेलुया. सापडणार. त्यासाठी तुम्हाला कृती करावं लागणार, त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागणार. हालेलुया. मेंढपाळासारखी त्या स्त्रीसारखी आणि विश्वास ठेवावा लागणार आहे त्या पित्यासारखी. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहू.